नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 10 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण प्रश्नांची संख्या आहे 20. 20 पैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आलीच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो? पर्याय पहा, विचार करा. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय, पुणे ते नाशिक. पुणे ते नाशिक दरम्यान चंदनापुरी घाट लागतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर ट्रिक्स सांगतो, त्या ट्रिक्सवरून लक्षात ठेवायचं. कसं तर पहा, काय म्हटलं आहे आपल्याला? चंदनापुरी असं लिहून घ्यायचं. चंदनापुरी काय आहे? घाट आहे. आता लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला सांगतो. काय करायचं? हे जे पहिले 2 शब्द आहे ना, ते काय करायचे? खोडून टाकायचे. शेवटचा एक शब्द खोडून टाकायचं. काय उरलं? ना आणि पू. ना वरनं नाशिक लक्षात घ्या आणि पू वरनं पुणे असं लक्षात ठेवा. इथं काय उरलं? ना आणि पू. ना वरनं नाशिक आणि पू वरनं पुणे असं लक्षात ठेवू शकता. ओके. पुढील प्रश्न पहा. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 1996. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. झोपेत जरी विचारलं तर म्हणायचं कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापना 1996 या वर्षी झाली. पुढील प्रश्न पहा. प्रादेशिक भूचुंबकीय संशोधन केंद्र कोठे आहे? प्रादेशिक भूचुंबकीय संशोधन केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे महाबळेश्वर या ठिकाणी. पुढे पहा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात आहे. हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे चंद्रपूर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. पुढे पहा. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? योग्य उत्तर आहे 1646 मीटर. लक्षात ठेवा, 1646 मीटर. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर. लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे बुलढाणा. शुक्ल पक्ष म्हणजे काय? शुक्ल पक्ष म्हणजे काय? पर्याय पहा. योग्य उत्तर आहे चांदण्या रात्रीचा पंधरवडा. शुक्ल पक्ष म्हणजे चांदण्या रात्रीचा पंधरवडा. ओके. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. आता हेही लक्षात ठेवा, जर विचारलं गुराखी म्हणजे काय, तर गुरे राखणारा त्याला काय म्हणतात? गुराखी असं म्हणतात. निर्वासित म्हणजे काय? घरदार नष्ट झाले आहे असा त्याला काय म्हणतात? निर्वासित असं म्हणतात. अंगण म्हणजे घरापुढील जी काही मोकळी जागा असते त्याला अंगण म्हणतात. गवंडी म्हणजे कोण? तर घरे बांधणारा कोण असतो? गवंडी असतो. चौक म्हणजे काय? तर 4 रस्ते एकत्र येतात ती जागा त्याला म्हणतात चौक. हे लिहून ठेवा, यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर आपल्या महाराष्ट्रात आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रात आहे. जर विचारलं कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अमरावती जिल्ह्यात आहे. कोणता जिल्हा? अमरावती जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, जे काही गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे त्याची स्थापना कधी झाली? तर 22 फेब्रुवारी 1974. लक्षात घ्या, 22 फेब्रुवारी 1974 रोजी गुगामल राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली. कोणत्या जिल्ह्यात आहे?
अमरावती जिल्ह्यात आहे. जर विचारलं कोणत्या पर्वतरांगेत आहे, तर सातपुडा पर्वतरांगेत गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. आणि कोणत्या नदीच्या खोऱ्याजवळ आहे असं विचारलं तर तापी नदीच्या खोऱ्याजवळ गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. लिहून ठेवा, महत्वपूर्ण माहिती आहे, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे आपल्याला दिलेली आहेत. पहिला पर्याय पहा, दूधगंगा, राजर्षी शाहू सागर. विद्यार्थी मित्रांनो, दूधगंगा जे काही धरण आहे त्या धरणाच्या जलाशयाला राजर्षी शाहू सागर असं नाव देण्यात आलं आहे. हे बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, विष्णुपुरी शंकर सागर. विष्णुपुरी धरणाला शंकर सागर असं नाव देण्यात आलं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, वैतरणा धरण मोडक सागर. वैतरणा धरणालाच मोडक सागर असं नाव देण्यात आलं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारलं कोणता पर्याय चुकीचा आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान. पुढे पहा, अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकाचे लेखक कोण आहे? अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज या नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे अनंत वी दारवटकर. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय एकता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस. योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. पुढे पहा, महानुभव पंथाची स्थापना कोणी केली? महानुभव पंथाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? योग्य उत्तर आहे शिवनेरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुढे पहा, पॅरामिक्सो व्हायरस या विषाणूमुळे डॅश डॅश हा आजार होतो. पॅरामिक्सो व्हायरस या विषाणूमुळे कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे गोवर. पॅरामिक्सो व्हायरस या विषाणूमुळे गोवर हा आजार होतो. समुद्रगुप्त यांच्या विजयाची माहिती देणारा अलाहाबाद स्तंभलेख कोणत्या भाषेत आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत भाषा. समुद्रगुप्त यांच्या विजयाची माहिती देणारा अलाहाबाद स्तंभलेख संस्कृत भाषेत आहे. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश. योग्य उत्तर आहे राज्याचे मार्गदर्शक तत्व. राज्याचे मार्गदर्शक तत्व. पुढे पहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष असतो. पुढे पहा, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केलं? योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना कोणती नदी विभाजित करते? काय प्रश्न आहे? चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना कोणती नदी विभाजित करते? पर्याय पहा, विचार करा आणि मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. लगेच विचार करा आणि लगेच कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये
आरोग्य भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.